नमस्कार. आज आपण पाहणार आहात गरुड पुराण अंत्यसंस्कारानंतर मुंडन करण्याचे महत्त्व. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो. पुराण, धर्मशास्त्र, चारही वेद, वेदांची 6 अंगे, न्याय, मीमांसा, आयुर्वेद, अर्थशास्त्र, गंधर्वशास्त्र आणि धनुर्वेद शास्त्र अशा या 18 विद्या आहेत, ज्यांचे ज्ञान संपादन करून मनुष्य सर्वज्ञानी होतो. तुमच्या सर्वांचे आमच्या भाविक भक्तिमय या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. भगवान श्री वेदव्यास यांनी रचलेल्या श्री गरुड महापुराणातील दिव्य ज्ञानाच्या माध्यमातून आज आपण मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर पुरुष नातेवाईकांद्वारे केली जाणारी मुंडन क्रिया म्हणजेच केस कापणे याबद्दल माहिती घेणार आहोत. हिंदू धर्मात जन्म, विवाह आणि मृत्यू या सर्व संस्कारांना अत्यंत महत्त्व आहे. आपला सनातन धर्म पुनर्जन्मावर अतूट विश्वास ठेवतो. म्हणूनच मृत्यूनंतर मृताच्या आत्म्याला मुक्ती आणि शांती मिळावी यासाठी अनेक कर्मकांड केले जातात. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे नातेवाईक मुंडन करतात. पण यामागचे धार्मिक किंवा सामाजिक कारण काय आहे हे आपण गरुड पुराणाच्या आधारे समजून घेऊया. मुंडन करण्याची प्रमुख 4 कारणे. 1. मृताप्रती कृतज्ञता व्यक्त करणे. मुंडन हे मृताप्रती आदर आणि श्रद्धा व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जाते. मृत व्यक्तीने आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी खूप काही केलेले असते. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि शोक व्यक्त करण्यासाठी नातेवाईक आपल्या केसांचा त्याग करतात. या क्रियेला केशदान असेही म्हणतात. यामुळे मृताच्या आत्म्याला समाधान मिळते. 2. पातक म्हणजेच अशौच प्रभाव कमी करणे. ज्याप्रमाणे मूल जन्माला आल्यावर घरात सूतक लागते, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर लागणाऱ्या सूतकाला गरुड पुराणानुसार पातक म्हणतात. मृत्यूनंतर काही काळापर्यंत नातेवाईकांमध्ये एक प्रकारचे अशौच म्हणजेच अपवित्रता किंवा अशुद्धी असते. मुंडन केल्याने या अपवित्रतेतून मुक्ती मिळते. सामान्यतः हे पातक 10 ते 13 दिवस पाळावे लागते, तर पूर्ण काळ 1.25 महिना म्हणजे 37 ते 40 दिवस असतो. 3. सर्व प्रकारचे भौतिक संबंध तोडणे. मृत्यूनंतर आत्मा लगेच शरीर सोडायला तयार नसतो. तो घराभोवती किंवा नातेवाईकांभोवती फिरत राहतो. असे मानले जाते की डोक्याचे केस हे भौतिक जगाशी संबंध टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात. म्हणूनच हे भौतिक संबंध पूर्णपणे तोडण्यासाठी मुंडन केले जाते, जेणेकरून आत्म्याला पुढचा प्रवास करणे सोपे जाईल. 4. स्वच्छता आणि वैज्ञानिक कारण. मृत्यूनंतर शरीरात सडण्याची प्रक्रिया सुरू होते आणि अनेक जीवाणू तयार होतात. नातेवाईक अंत्यसंस्कारा दरम्यान मृतदेहाला वारंवार स्पर्श करतात, ज्यामुळे हे जीवाणू त्यांच्या शरीरात प्रवेश करण्याची शक्यता असते. म्हणूनच
अंत्यसंस्कारानंतर नखे कापणे, मुंडन करणे आणि स्नान करणे या प्रक्रिया स्वच्छतेसाठी केल्या जातात. एक महत्त्वाची गोष्ट, स्त्रिया स्मशानभूमीत जात नसल्यामुळे त्यांच्यासाठी मुंडन करण्याचा कोणताही नियम नाही. केवळ पुरुष नातेवाईकांसाठीच हा नियम लागू होतो. मोहभंग. केस हे सौंदर्याचे प्रतीक आहेत. ते अर्पण करणे म्हणजे मृत व्यक्तीशी असलेला शारीरिक मोह सोडून देणे होय. नकारात्मक ऊर्जा. अंत्यसंस्काराच्या वेळी वातावरणात निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा केसांमध्ये अडकून राहते. ती दूर करण्यासाठी मुंडन आवश्यक असते. आदर. मृत आत्म्याप्रती कृतज्ञता आणि आदरांजली वाहण्याचे हे एक प्रतीक आहे. तर मित्रांनो, गरुड पुराणानुसार अंत्यसंस्कारानंतर मुंडन करणे ही केवळ एक प्रथा नसून ती आपल्या पूर्वजांप्रती असलेली कृतज्ञता, मनाची शुद्धी आणि मोहाचा त्याग करण्याचे एक प्रतीक आहे. हे शास्त्र आपल्याला शिकवते की मृत्यू हा शेवट नसून एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. तुमच्या भागात या विधीला काय म्हणतात? कमेंट करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहून नक्कीच सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या धर्मातील विज्ञानाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. अशाच सखोल आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.